नमस्कार, तुमचं स्वागत आहे रिडेव्हलपमेंट अनलॉकच्या 6व्या भागात. आपण कंटिन्यू करणार आहोत आधीच्याच भागातला विषय. स्पेशल जनरल मीटिंगमध्ये नेमकं होतं काय? तर पुनर्विकासाचा निर्णय एकदा का 51 किंवा अधिक टक्क्याच्या बहुमताने पास झाला तर त्या मीटिंगमध्ये सभासदांच्या सूचना, मागण्या या सगळ्यांचा विचार करून पुनर्विकासाचा एक मसुदा तयार करावा लागतो. सभेच्या आधी गोळा केलेले प्रोजेक्ट रिपोर्ट्स, दरपत्रक इत्यादींमधून एक तज्ज्ञ, अनुभवी आर्किटेक्ट किंवा प्रोजेक्ट मॅनेजरची पॅनलवरती सल्लागार म्हणून नेमणूक करायची असते आणि त्यांच्या कामाच्या कंडिशन्स निश्चित करायच्या असतात. रिडेव्हलपमेंटचा निर्णय मान्य झाल्यावर त्याचं पुढचं काम सुरू करण्यासाठी ठरावाच्या बाजूने मत नोंदविणाऱ्या सभासदांनी एक लेखी संमतीपत्र हे मॅनेजिंग कमिटीला द्यायचं असतं. अर्थातच 100% संमती असल्याशिवाय कोणताही बिल्डर सहसा यात हात घालत नाही, कारण कोर्टात दाद मागण्याचा अधिकार हा प्रत्येकालाच आहे आणि सोसायटीतील कुठलाही एक मेंबर जरी कोर्टात गेला तरी प्रकल्प लांबू शकतो. पण महत्त्वाचं म्हणजे सभेला अनुपस्थित असलेल्या सभासदांच्या कुठल्याही सूचना, मागण्या, अभिप्राय, मते हे तोंडी किंवा लेखी अथवा इतर कुठल्याही प्रकारे ग्राह्य धरले जात नाही. तशी तरतूद कायद्यात केलेली आहे. तसंच प्रकल्पात पारदर्शकता असावी म्हणून सोसायट्यांनी पुनर्विकासासाठी एक वेबसाईट तयार करायची असते. या संदर्भातील सगळी माहिती, प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इतर गोष्टी या त्या वेबसाईटवर अपलोड करायच्या असतात. ही सर्व माहिती सोसायटीनी सभासदांना प्रत्यक्ष किंवा ईमेलद्वारे सुद्धा पाठवायची असते. सभा झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत ही सगळी माहिती ईमेल किंवा हार्ड कॉपीद्वारे निबंधक कार्यालयात पोचवावी लागते. आत्ता आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी. सो स्टे ट्यून्ड अँड डोंट फॉरगेट टू फॉलो अस. कोटी भास्कर डेव्हलपर्स, आम्ही मनात घर करतो.